तर भाजप नगर परिषदेत सर्वात मोठा भाव ठरला। भाजपच्या निवडणूक रणनीतीचा विजय झाला। जनतेचा महायुतीलाच कल गेला असल्याची प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे। महाविकास आघाडीला जनतेनं नाकारलं असल्याचं देखील ते म्हणाले। तर काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज असल्याचा सल्ला देखील चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय। हे यश जे आहे 288 पैकी जवळजवळ 225 पेक्षा जास्त ठिकाणी महायुतीचाच विजय झालाय हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। उमेदवार हे त्या ठिकाणी लढले आणि त्यापैकी 134 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार विजयी झाले। 3000 पेक्षा जास्त नगरसेवक फक्त एकट्या भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले। भारत माता की। आज विजयाचा जल्लोषाचा दिवस आहे। मी आधी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये माननीय पंतप्रधान मोदींचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, डबल इंजिन सरकार हेच महाराष्ट्राचा विकास करू शकते आणि म्हणूनच जनतेला महायुतीला पसंती दिली आहे आणि 2/3 बहुमताने महायुती जिंकेल। भाजपा 135च्या वर जिंकेल आणि महाविकास आघाडीचे सर्व जेवढ्या त्यांनी अपेक्षित केलं त्यांना यश मिळणार नाही, कारण जनता विकासाच्या मागे उभी आहे, जनता देवेंद्रजीच्या मागे उभी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।